आज देश डिजिटल होतोय. देश प्रगतीपथावर असल्याच्या गप्पा तर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहेत. मात्र आता जे वास्तव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते पाहिल्यावर हीच का आपल्या देशाची प्रगती असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये. पाहुयात डिजिटल इंडियातल्या भारताच्या वास्तवावर जय महाराष्ट्रचा हा खास रिपोर्ट. गावात प्यायला पाणी नाही, गावाला ना रस्ता ना वीज, तरीही वर्षानुवर्ष सुरू आहे जगण्याचा संघर्ष. हे आहे डिजिटल इंडियातल्या भारताचं वास्तव. अंग भाजून काढणारं ऊन, कोरडा पडलेला घसा, अशा अवस्थेत या गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे पाण्यासाठी. आणि पाणी कोणतं तर नाल्यातलं गढूळ पाणी. आश्चर्य वाटलं ना? पण हे वास्तव आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या मच्छीगुडा या गावातलं. आपण बघू शकता की हे लोक पाणी पित आहेत आणि हे पाणी जे नाल्याचं पाणी आपल्याला इथं दिसून येत आहे. बघा कशा पद्धतीने हे लोक या नाल्याचं गढूळ पाणी पित आहे, जे आरोग्यासाठी घातक आहे. पाणी आरोग्यासाठी जे पाणी घातक आहे हे बघा, आपण बघू शकतो. या कॅमेरामॅनला मी सांगतो आहे की हे पाणी दाखवा. हे बघा पाणी कसं पाणी आपल्याला दिसत आहे, कसं गढूळ पाणी आहे. आणि या पाणीमुळे, या पाण्याने ते आपले लहान मुलाबाळांचं आणि ते स्वतः हा पाणी पिऊन आपलं जीवन जगत आहे. ही दृश्य पहा. जे पाणी जनावरांनाही पिण्याच्या लायकीचं नाही, ते पाणी इथली लोक आपल्या कुटुंबाची तहान भागवण्यासाठी हंड्यात भरून घेत आहेत. याच नाल्यावर त्यांची जनावरही पाणी पितात. पण गेल्या कैक वर्षांपासून इथल्या गावकऱ्यांना हे नाल्याचं दूषित पाणी पिण्यावाचून गत्यंतर नाहीये. कारण स्वातंत्र्याच्या 70 नंतरही इथं ना पाणी, ना वीज, ना रस्ते. त्यामुळे आपली तहान भागवण्यासाठी नाल्यातलं दूषित पाणी पिण्याचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलंय. पहिल्यापासून आम्ही गढूळ पाणी पिता. आम्ही लक्ष नाही देत आहे आम्हाला. ते विहिरीतलं पाणी नाही आहे. पुरं पाणी आलं तर पुरं इथंच फार टाकून देते. तेच पाणी आम्हाला पुरं कोरडंच पिता पाणी. जी अवस्था पाण्याची आहे तशीच अवस्था इतर मूलभूत सोयी सुविधांची आहे. गावाला ना रस्ता आहे, ना इथपर्यंत वीज पोहोचली आहे. गेल्या 10 वर्षांपासून गावात विजेचा ट्रान्सफॉर्मर आहे. घरांसमोर विजेचे खांबही उभे आहेत, पण फक्त शोभेपुरतेच. एकीकडे देश डिजिटल होतोय, तर दुसरीकडे देशातला ग्रामीण भाग अजूनही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिलाय. हे सत्य या ठिकाणी आल्यानंतर अधोरेखित होतं. गंभीर समस्या आहे. कारण या ठिकाणी सर्व जंगली जनावरं आणि काही गावातले जनावरं, कुत्रेसुद्धा पाणी पितात. आणि स्वच्छ पाणी आहे ते पाणी पुरवठा समित्या आहे ते कुठं कुठं पाहायला मिळतात. परंतु या भारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मच्छीगुड्याला पाणी पुरवठा समितीचं काय पाणीसुद्धा माहीत नाही. मोठे मोठे डॅम बांधतात, मोठे मोठे सर्व जिकडे तिकडे मोठ्या मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा होतात, परंतु इथे एक छोटीशी पाण्याची घोषणा करायला पाहिजे. आता शाळा म्हणाल तर इथे शाळाही नाही. गावातल्या मुलांना शिकण्यासाठी 3 किलोमीटर दगडधोंड्यातून पायपीट करून शाळेला जावं लागतं. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत असल्यानं शाळेला सक्तीची सुट्टी मिळते. मग अभ्यासाचं काय होतं हे सांगायची वेगळी गरज नाहीये. आम्हाला जायला बाहेर रस्ते बी चांगले नाही, लाईट नाही. कसं शिकावं मी पूर्ण? पाणी बी नाही जवळ, बोरिंग नाही, काय नाही, लाईट नाही. आपल्याला सुखच नाही तर कसं शिकावं मी? गावात जशी इतर सुविधांची बोंब आहे तशीच आरोग्याचीही बोंब आहे. आजारी पडल्यानंतर किंवा प्रसूतीसाठी मच्छीगुडावासियांना मैलोन मैल पायपीट करून
रुग्णालय गाठावं लागतं. देशात सध्या दररोज कैक किलोमीटरचे रस्ते बनत आहेत. पंतप्रधान ग्राम सडक योजना किंवा या ना त्या योजनेतून करोडोंचा खर्च केला जातोय, पण मच्छीगुडाच्या वाट्याला आजपर्यंत साधी 1.5 दमडीही आलेली नाही. विशेष म्हणजे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत. मात्र तरीही मच्छीगुडी वासियांच्या नशिबाचा दुर्दैवाचा फेरा काही संपायला तयार नाहीये. आपण या रस्त्याची दुर्दशा बघत आहे, कशी दुर्दशा झालेली आहे. एखादा वेळेस या महिलेला काही डिलिव्हरीची प्रॉब्लेम आला तर PSC कमीत कमी नाही म्हणलं तर 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि नेण्यास खूप अडचणी होतात. यावर कोणाचं लक्ष नाही आहे. अच्छे दिनचा नारा मोदींनी दिला आणि संपूर्ण देशानं अच्छे दिनचं स्वप्न रंगवत मोदींना देशाचं पंतप्रधान बनवलं. राज्यातही बदल घडला. सबका साथ सबका विकास, मेरा देश बदल रहा है या घोषणा तर सध्या दररोज आपण ऐकतोच, वाचतोय. पण हा विकास फक्त शहरांपुरताच मर्यादित आहे का? गावखेड्यातली माणसं सुद्धा भारतवासीच आहे ना, मग त्यांच्या वाट्याचा विकास त्यांना का मिळू नये? असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना खरा भारत हा खेड्यात वसतो या गांधीजींच्या नाऱ्याची पुन्हा एकदा आठवण करून देण्याची आज गरज निर्माण झाली आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र, चंद्रपूर.